चला वेलकम एव्हरीवन, वेलकम टू टेक्स्टबुक सुपर कोचिंग. आज आपण एक महत्त्वाचा टॉपिक डिस्कस करूया. एमपीएससी राज्यसेवा 2025 नवीन पॅटर्न, डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न. अनेक विद्यार्थ्यांचे डाऊट्स आहेत की यामध्ये आपण कशा पद्धतीने तयारी केली पाहिजे, कोणते सोर्सेस आपण रेफर केले पाहिजेत आणि डेली शेड्यूलमध्ये आपण कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. हे सगळे मुद्दे आपण डिस्कस करूयात. आजच्या लेक्चरचं आपलं टायटलच आहे एमपीएससी राज्यसेवा परीक्षा 2025 नवीन पॅटर्ननुसार अभ्यासाची रणनीती. फक्त अभ्यासाची रणनीती नाही तर इतरही मुद्दे आपण डिस्कस करूया. या परीक्षेबद्दल जे काही जनरल मुद्दे आहेत ते आपण डिस्कस करू. बाकी सुरुवातीला जी बेसिक इन्फॉर्मेशन आहे ती देऊन टाकतो बघा. एमपीएससी राज्यसेवा 2024 तुम्ही जर अटेम्प्ट करत असाल आणि येत्या दिवसांमध्ये तुम्हाला एखादा क्रॅश कोर्स हवा असेल जो तुम्हाला प्रिलिम्स ओरिएंटेड सगळे पॉईंट्स कव्हर करून देईल, तर आपला क्रॅश कोर्स तुम्ही जॉईन करू शकता. जॉईन करण्यासाठी तुम्ही आपला कोड यूज करा. मॅक्सिमम मध्ये तुम्हाला डिस्काउंट आहे तो मिळून जाईल. कॅपिटल मध्ये अनिकेत हा कोड तुम्ही यूज करू शकता. यशोदय नावाची बॅच तुम्हाला पाहायला मिळते. एक कॉम्प्रिहेन्सिव्ह बॅच आहे. खरं तर ही बॅच तुमच्यासाठी खूप जास्त महत्वाची आहे, कारण यशोदय बॅच आपण नवीन पॅटर्न नुसार 2025 साठी सुरू केलेली आहे. या बॅच मध्ये नवीन पॅटर्न नुसार सर्व नोट्स, पीडीएफ, मॉक टेस्ट, सगळे लेक्चर्स हे नवीन पॅटर्न नुसार आहेत. पण दोन महत्वाच्या गोष्टी यामध्ये आहेत. एक म्हणजे पुस्तके तुम्हाला घरपोच पाठवली जातात आणि मेंटॉरशिप प्रोग्राम तुम्हाला या नवीन पॅटर्न नुसार पाहायला मिळतो. सो हे दोन एक्स्ट्रा बेनिफिट्स तुम्हाला या बॅच मध्ये मिळतील. आणि या बॅच मध्ये तुम्हाला एनरोल करायचं असेल तर आपला कोड तुम्ही यूज करू शकता. तुम्हाला जास्तीत जास्त डिस्काउंट या बॅच वरती या ठिकाणी मिळून जाईल. यासोबत कंबाईनचा क्रॅश कोर्स आहे. कंबाईनच्या क्रॅश कोर्सला देखील तुम्ही जॉईन करू शकता. डिस्काउंटसाठी आपला कोड तुम्ही यूज करू शकता. स्कॉलरशिप टेस्ट आहे येत्या शनिवारी, ती तुम्ही म्हणजे जॉईन करा, ती सोडवा, तुम्हाला स्कॉलरशिप देखील मिळून जाईल. आणि यासोबत आपला टेलिग्राम चॅनल अनिकेत सर टेक्स्टबुक सर्च करा, तुम्हाला टेलिग्राम चॅनल देखील मिळून जाईल. आता मेन मुद्द्याकडे येऊया आपण. मेन मुद्दा आहे की नवीन पॅटर्न 2025 ची आपली स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे. पण ही स्ट्रॅटेजी आखण्या अगोदर सर्वात जी पहिली पायरी आहे, म्हणजे तुम्ही स्ट्रॅटेजीचे अनेक लेक्चर पाहाल, हे लेक्चर कदाचित तुम्ही पाहत असाल, पण मी तुम्हाला एक पॉईंट सगळ्यात पहिल्यांदा क्लिअर करतो. हे सगळे स्ट्रॅटेजीचे पॉईंट किंवा सगळे जी तुमची रणनीती आहे तेव्हाच लागू होईल ज्यावेळेस तुम्हाला हा पॅटर्न पूर्णपणे समजेल. त्यामुळे या पॅटर्न मध्ये किंवा या नवीन डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न मध्ये आपल्याला जर सर्वात महत्वाची आणि सर्वात पहिली गोष्ट जी महत्वाची आहे ती म्हणजे एक्झामचा जो पॅटर्न आहे किंवा एक्झाम काय आहे हे समजून घेणं, एक्झामचा सिलेबस काय आहे आणि परीक्षा कशा पद्धतीने कंडक्ट होते पहिल्या लेवलला हे क्लिअर होणं गरजेचं आहे. कारण मी अनेक वेळा पाहतो की आपले बरेच विद्यार्थी असे राहतात की ज्यांना परीक्षेबद्दल म्हणजे अभ्यास, भूगोलाचा अभ्यास आहे, पॉलिटिक्सचा अभ्यास आहे, इकॉनॉमीचा अभ्यास चालू आहे, पण हा पेपर ऍक्च्युली किती प्रश्नांचा असतो, पेपर किती असतात हे जरी विचारलं तरी कन्फ्युजन होतं. की एक्झाम तुम्ही जे मेन्सचा अभ्यास करताय, तुम्ही ज्या मेन्सचं प्रिपरेशन करताय, त्या मेन्स मध्ये एकूण किती पेपर असतात, त्यातले कोणते पेपर कशाचे असतात, त्याला मार्किंग किती आहे, मग कोणत्या पेपरला फक्त क्वालिफाय करायचंय का, कोणत्या पेपरला मार्क मिळवायचेत का, म्हणजे स्कोर करायचंय का, हे पण माहित असणं तर आपण अभ्यास करू शकतो. आपल्याला जर परीक्षाच माहित नसेल तर आपण त्याचा अभ्यास कसा करणार आहे. आपण फक्त सब्जेक्ट कंप्लीट करतो. आपल्याला सब्जेक्ट कंप्लीट करायचे नाहीयेत, आपल्याला एक्झाम ओरिएंटेड जायचं आहे, परीक्षेच्या दृष्टीने जायचं आहे. कारण भूगोल विषय आता मी शिकवतोय बरोबर, भूगोल विषयाचा ऍज अ सब्जेक्ट म्हणून तुम्ही खूप अभ्यास कराल, विषय म्हणून खूप अभ्यास कराल, स्टेट बोर्ड वाचाल, एनसीआरटी वाचाल, रेफरन्स बुक वाचाल, आपल्या नोट्स वाचाल, भरपूर रिडिंग कराल, पण जर परीक्षेमध्ये काय येतंय किंवा परीक्षेसाठी काय महत्वाचं आहे हे जर माहित नसेल किंवा भूगोल हा विषय तुम्हाला किती मार्क देणार आहे हे जर माहित नसेल, समजा तुम्ही भूगोलाचा खूप अभ्यास करताय, जस्ट उदाहरण, खूप अभ्यास करताय आणि भूगोलाचे प्रश्नच कमी येत असतील तर, किंवा एखाद्या विषयाचा तुम्ही खूप कमी अभ्यास करताय, प्रश्न जास्त येत असतील तर, हा म्हणजे हे असं कधी होणार नाही. पण हे सांगणं गरजेचं आहे की सुरुवातीला तुम्हाला हे माहिती असणं गरजेचं आहे की आपल्याला कोणत्या विषयामध्ये किंवा कोणत्या पेपरमध्ये कोणते विषय आहेत. आता तुम्ही ऐकलं असेल की आपल्या मेन्सला, प्रिलिमचा काही विषय नाहीये, मेन डिस्कशन आपलं मेन संदर्भात आहे. आपल्या मेन्सला लँग्वेजचे पेपर्स आहेत जे क्वालिफाईंग आहेत, जे अगोदर स्कोरिंग होते आता क्वालिफाईंग होतील. नंतर GS1, GS2, GS3, GS4, GS चे 4 विषय. मग पहिल्या जीएस मध्ये कोणते विषय येतात, इतिहास, भूगोल, सोसायटी, आर्ट अँड कल्चर, हे माहित असणं गरजेचं आहे. दुसऱ्या पेपरमध्ये काय येतं, पॉलिटी आहे, इंटरनॅशनल रिलेशन्स आहेत. तिसऱ्या पेपरमध्ये काय आहे, इकॉनॉमी असेल, त्यानंतर ऍग्रिकल्चरचा काही पार्ट असेल, सायन्स अँड टेक असेल, बरोबर. आणि चौथ्या पेपरमध्ये इथिक्स आहे. हे डिवायडेशन माहित असणं गरजेचं आहे. परीक्षा नक्की काय आहे हे पहिल्या स्टेजला तुम्हाला क्लिअर करायचंय आणि हे फक्त तुम्ही स्वतःच करू शकता.
मग ते कसं कराल, व्हिडिओज पहा, युट्यूबला येऊन तुम्ही पहा पेपरचा पॅटर्न काय आहे. तुम्ही स्वतः तो सिलेबस डाउनलोड करा. पहिले बघा, सर्वात बेसिक गोष्ट आहे की आपल्याला या परीक्षेचा सिलेबस माहित असणं गरजेचं आहे. मी हे सगळं पहिल्यांदा का सांगतोय, कारण हे जर माहित नसेल तर पुढे रणनीती आखून काही उपयोग नाही, स्ट्रॅटेजी आखून काही उपयोग नाहीये, कारण एक्झामच माहित नसेल तर, बरोबर. त्यामुळे पहिल्यांदा आपण एक्झाम समजून घ्यायची, आणि एक्झाम समजून घेताना काय करायचे आपल्याला, सगळ्यात पहिल्यांदा सिलेबस पाहायचा आहे. प्रत्येक पेपर, आता मी सब्जेक्ट ओव्हरऑल तुम्हाला फक्त एक 2-3 टायटल सांगितले की GS1 मध्ये भूगोल, इतिहास, आर्ट अँड कल्चर, सोसायटी, हे सगळे विषय. पण भूगोलात काय? प्राकृतिक भूगोल किती आहे? भारताचा भूगोल किती आहे? मानवी भूगोल किती आहे? सामाजिक किती? आर्थिक किती? हे ज्यावेळेस तुम्हाला समजेल, त्यावेळेस तुम्ही अभ्यासाला सुरुवात करू शकता. इतिहासामध्ये मॉडर्नचा सिलेबस काय आहे? एन्शियंटचा काय आहे? मिडिव्हलचा काय आहे? आफ्टर इंडिपेंडन्सचं काय दिलेत, म्हणजे स्वातंत्र्यानंतरचा किती आहे? आर्ट अँड कल्चरमध्ये कोणकोणते मुद्दे दिलेत? बरोबर? हे जेव्हा तुम्हाला माहीत असेल, कारण तुम्ही पुस्तक वाचताय आणि ते पुस्तकातला एखादा सेक्शन तुम्ही असा वाचताय ज्याला सिलेबसलाच नाहीये. ओके? त्याचा उपयोग काय? म्हणजे फक्त पुस्तकात आहे, म्हणजे पुस्तक कंप्लीट करायचं म्हणजे आपला अभ्यास होतोय असं आहे का? नाही. पहिल्या स्टेजला काय करायचं बघा, जे नवीन पॅटर्ननुसार तयारी करतात त्यांनी नीट हा पॉइंट समजून घ्या, की तुम्हाला सिलेबस माहीत पाहिजे, तुम्हाला एक्झाममध्ये कोणत्या पेपरमध्ये कोणते विषय येतात हे माहीत पाहिजे, आणि मग तुम्ही अभ्यासाला सुरुवात करू शकता. त्यामुळे मी पहिल्यांदा हे सजेस्ट करेल, जर तुम्हाला हे सजेशन पटलं तर तुम्ही नक्की इम्प्लिमेंट करा. नाहीतर ब्लाइंडली पुढे जाऊन काही उपयोग नाहीये. आपण ब्लाइंडली जाऊ शकता. त्यात तुम्ही अभ्यास कराल, पुस्तकं कंप्लीट कराल, नोट्स बनवाल, भरपूर मटेरियल जमा कराल, पण त्याचा आउटपुट मिळणं गरजेचं आहे. ओके. यानंतर दुसरा मुद्दा आपल्याला डिस्कस करायचा या ठिकाणी. आता ज्यावेळेस आपण पहिला मुद्दा समजून घेतला, तर हे सगळं क्लिअर झाल्यानंतर सर आता आपल्याला सगळा सिलेबस माहित झाला, आपल्याला सगळा पेपर पॅटर्न समजला, किती प्रश्न असतात, किती मार्क असतात, फायनल रिझल्ट किती मार्कांचा लागतो, इंटरव्ह्यूला किती मार्क असतात, मेन्सला किती मार्क असतात. हे सगळं पाठ झाल्यानंतर मग अभ्यासाला आपण सुरुवात करू शकता. अभ्यासाला सुरुवात करताना काय करू सर? म्हणजे डायरेक्ट लेक्चर्स करू, की मग पुस्तकं वाचू, का स्टेट बोर्डच्या पहिल्या पानापासून सगळं सुरुवात करून देऊ बेसिक पासून? पृथ्वी म्हणजे काय? अक्षवृत्त म्हणजे काय? बरोबर. तर बघा, इथं बरेच जण फसतात. हा एक ट्रॅप आहे. म्हणजे माझं पर्सनल तुम्हाला एक सजेशन देईल. बघा सजेशन काय आहे, की जर तुम्हाला असं वाटलं, म्हणजे तुम्ही नेहमी ऐकता, की स्टेट बोर्ड वाचली पाहिजे. येस सर, वाचलीच पाहिजेत. एन-सी-आर-टी वाचल्या पाहिजे, वाचल्या पाहिजे. जर इंग्लिशमध्ये करत तर एन-सी-आर-टी रीड करू शकता, मराठीत स्टेट बोर्ड करू शकता. इंग्लिशमध्ये देखील स्टेट बोर्ड अवेलेबल आहे. जे सुटेबल राहील ते करू शकता. बरेच जण इथं फसतात, की खूप जास्त वेळ तुम्ही इथं देता. देणं गरजेचं आहे का? येस सर. जर तुम्हाला बेसिक्स क्लिअर नसतील, तुम्हाला अक्षवृत्त म्हणजे आडव्या रेषा का उभ्या रेषा हेच माहीत नसेल, रेखावृत्त म्हणजे आडव्या रेषा का उभ्या रेषा हेच माहीत नसेल, तर मात्र स्टेट बोर्ड वाचणं गरजेचं आहे. ओके. आणि म्हणजे एकदम बेसिक क्लिअर करण्यासाठी. मग स्टेट बोर्ड वाचताना सर त्याच्या मी नोट्स काढतो, किंवा स्टेट बोर्ड वाचताना मी प्रत्येक लाईनला अंडरलाईन करत चालतो, हायलाइट करतो, अशी करण्याची काही आवश्यकता नाहीये. एक चॅप्टर रीड करा. जर तुम्हाला खरंच वाटलं, की सर या चॅप्टर मधले हे 4 ते 5 पॉइंट मला जास्त महत्त्वाचे वाटताय, त्याच्या नोट्स काढू शकता. नोट्स काढा, कारण नोट्स बनवणं हे कधीही बेनिफिशियल. नोट्स काढणं कधीही तोट्यात जात नाही, लक्षात ठेवा. कारण नोट्स तुम्हाला पुस्तकाकडे परत जाऊन देत नाहीत. हे महत्वाचं आहे. कारण परत तुम्ही पुस्तकाकडे जर गेला, तर वेळ परत तेवढाच लागतो पुस्तक वाचायला. थोडा कमी लागेल, पण भरपूर लागतो, बरोबर? त्यापेक्षा नोट्स बनवा, नोट्स रिवाईज करा. पण त्या फ्लोमध्ये जाऊ नका. ज्या विषयाला तुम्हाला स्टेट बोर्डची आवश्यकता आहे, तेच विषय तुम्ही स्टेट बोर्डमध्ये रीड करा. सगळेच विषय स्टेट बोर्डमध्ये, एन-सी-आर-टीमध्ये वाचणं हा काही नियम नाहीये आपला. बरेच जण त्याला ॲज अ रूल समजतात, की सर मी एम-पी-एस-सीच्या प्रिपरेशनला सुरुवात करतोय किंवा करते, यू-पी-एस-सीला सुरुवात करतोय किंवा करते. मी प्रत्येक विषयाचे स्टेट बोर्ड, एन-सी-आर-टी वळून वाचत 6वी ते 12वी सगळे वाचून काढतो. त्याला 2 वर्ष लागतील, 1.5 वर्ष लागेल वाचायला, नोट्स काढायला. बरोबर? हे करू नका. जर तुम्हाला वाटतंय, की सर पॉलिटी हा विषय मला डायरेक्ट समजतोय, मी लेक्चर करतोय, मला अ, पुस्तक जे आहे, रेफरन्स बुक आहे, लक्ष्मीकांत असेल किंवा इतर पुस्तकं असतील, त्यातनं मला डायरेक्ट समजतं आहे. मग काही गरज नाही आपल्याला स्टेट बोर्ड रीड करण्याची. कारण ज्यावेळेस तुम्ही ते कराल, त्यावेळेस तुम्हाला ते अंदाज येऊन जाईल. कारण जे सर तुम्हाला सांगणार आहेत, ज्या गोष्टी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, त्या एकदम बेसिक पासूनच सांगणार आहे. तुम्ही जर लेक्चर करत असाल, तर तुम्हाला काही रिक्वायरमेंट लागणार नाही इतर गोष्टींची. पण तुम्ही जर सेल्फ स्टडी करत असाल, तर मात्र एकदा पहा, की डायरेक्ट रेफरन्स बुक समजतंय का? नसेलच समजत, तर मग स्टेट बोर्ड करू शकता. पण जिथं म्हणजे पहिला म्हणजे सांगण्याचा मुद्दा काय आता, की स्टेट बोर्ड, एन-सी-आर-टी हा काही नियम नाहीये, पण ते इम्पोर्टंट आहे. जिथं गरज लागेल तिथं बेसिक्स क्लिअर करायला तुम्हाला त्याची मदत घ्यावी लागेल, आणि ती तुम्ही बिनधास्त घेऊ शकता. त्यात कुठेही प्रॉब्लेम नाही. फक्त वेळेचं बंधन राहू द्या.
तर स्टेट बोर्ड एनसीईआरटी पासून सुरुवात केली, मग लेक्चर्स तर करावे लागतील. बघा, हे डिपेंड करतं तुमच्यावरती. तुम्हाला जर वाटलं 1 वर्षामध्ये मी हा सिलेबस जो नवीन पॅटर्नचा आहे, हा सेल्फ स्टडीने कंप्लीट करू शकेल सगळ्या विषयांचा, GS1, GS2, GS3, GS4. हे झालं GS आणि ऑप्शनलचे 2 पेपर. तिथं येऊ आपण ऑप्शनलवरती 2 मिनिटात. पण हे जर करू शकत असाल तर तुम्ही बिनधास्त करू शकता. मी काही तुम्हाला ते सजेस्ट करणार नाही, क्लास लावा किंवा लेक्चर करा. पण जर वाटलं सर माझ्याकडून 1 वर्षात होणार नाहीये, 2 वर्ष लागतील एवढा मोठा सिलेबस कव्हर करायला, तर मग लेक्चरचा आधार ॲज अ सपोर्ट तुम्ही घेऊ शकता. लेक्चर्स, क्लासेस हे तुम्हाला सपोर्ट करायला आहेत किंवा तुम्हाला तुमचा टाइम वाचवण्यामध्ये आहेत. एखादी गोष्ट समजायला तुम्हाला 1 तास लागत असेल, तर लेक्चरमधून 10 मिनिटात समजू शकते. हा फायदा, पण करायचं तुम्हालाच आहे. बरोबर? हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा मुद्दा हा आहे बघा यामध्ये, की सर पहिल्यांदा आपण पाहिलं की सिलेबस क्लिअर होणं गरजेचं आहे. तुम्ही सगळ्यात पहिले तर हा पॉईंट क्लिअर केला आपल्याला, की सिलेबस आणि पॅटर्न हा माहित असणं गरजेचं आहे. यानंतर तुम्ही सांगितलं सुरुवात स्टेट बोर्ड एनसीईआरटी पासून करू शकता, पण जिथं आवश्यकता आहे तिथून करू शकता किंवा तिथं रेफर करू शकता. तिसरा मुद्दा आपण सांगितलेला आहे आता, किंवा मी सांगणार आहे तो म्हणजे आपल्याला करंट अफेअरला टाइम द्यावा लागेल. ओके, आता हे मी का सांगतोय बघा, कारण होतंय कसं की युपीएससीचा जो पॅटर्न आता सेट झालाय ना, कारण युपीएससीच्या सगळ्या गोष्टी यांनी सिलेबस पासून फॉलो केल्यात, बरोबर. तर युपीएससी मध्ये काय होतं की प्रिलिम्स मध्ये जवळपास 30-35 प्रश्न हे करंट लिंक असतात. डायरेक्ट करंटच्या असं नाही म्हणत मी, करंटशी लिंक असतात. मेन्स मध्ये पण भरपूर प्रश्न करंटशी लिंक असतात. आपल्याला करंट डेली बेसिसला करावं लागेल. करंट अफेअरचा आपल्याला ज्या गोष्टी आहेत त्या रोज रीड कराव्या लागतील. मग त्यासाठी तुम्ही न्यूजपेपर वाचणं सर्वात महत्वाचं आहे. जर तुम्ही म्हणजे अगोदर ओल्ड पॅटर्न मध्ये मी कधीच सजेस्ट केलं नाही न्यूजपेपर वाचा, कारण मला माहिती आहे तिथे आवश्यकता नाहीये, मॅगझिन्स मधनं ते कव्हर होऊन जायचं फॅक्च्युअल डेटा. पण मी आता तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्हाला नवीन पॅटर्नसाठी रोज स्वतःहून वर्तमानपत्र वाचावं लागेल. मग ते मराठी असेल किंवा इंग्लिश असेल, जे तुम्हाला वाटेल. लोकसत्ता करू शकता, इकडे द हिंदू किंवा इंडियन एक्सप्रेस करू शकता, पण ते रीड करावं लागेल. सुरुवातीला तुम्हाला 2 तास लागतील पेपर वाचायला, 1.5 तास 2 तास. पण नंतर नंतर तोच टाइम अर्ध्या तासावरती येऊन जातो, हे पण खरं आहे. पण ते आणण्यासाठी तुम्हाला ते स्कॅनिंग होणं गरजेचं आहे ना स्वतःहून. तुम्हाला जर रेडीमेड कोणी काढून दिलं पेपर मधलं, तर तुम्हाला ते स्कॅनिंग करणं जमणार नाहीये. काय महत्वाचं आहे, काय महत्वाचं नाहीये. त्यासाठी तुम्ही स्वतः तो पेपर वाचणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर एखादं लेक्चर करू शकता करंटचं. मग तुम्हाला परफेक्टली ते करंटचं सेक्शन दिवसातलं होऊन जाईल. पण करंटला ऍज अ सब्जेक्ट किंवा सब्जेक्ट पेक्षाही जास्त महत्व आपल्या या नवीन पॅटर्न मध्ये आहे, जे की आतापर्यंत आपल्या जुन्या पॅटर्न मध्ये नव्हतं. बरोबर? किंवा आपण त्याला तेवढं महत्व दिलं नव्हतं. तर हे मुद्दे सर्वांना क्लिअर आहेत. आय होप की सिलेबस सर्वात पहिले पॅटर्न सिलेबस क्लिअर होणं गरजेचं आहे. सुरुवात कशी करायची हे समजलं. करंट अफेअरला तुम्हाला टाइम द्यायचाच आहे, तिथे कोणताच पर्याय नाहीये. करंट अफेअरच्या नोट्स काढायच्या आहेत, तेही खरं आहे. कारण बघा की विषय कसा आहे की G20ची परिषद झाली, बरोबर. आता G20 बद्दल पेपरमध्ये भरपूर गोष्टी येतात. मग आता G20च्या नोट्स जर आपल्या करंट ओरिएंटेड तयार आपण केल्या, तर मग GS2 ला मेन्स मध्ये इंटरनॅशनल रिलेशन्स मध्ये G20 वरती जर प्रश्न आला, तर तो आपल्याला सॉल्व्ह करता येईल. कारण तो प्रश्न त्याच न्यूज मध्ये येणार आहे. तर तुम्हाला जे दिल्ली डिक्लेरेशन समजा उद्या प्रश्न आला, म्हणजे एक उदाहरण देतो की आता जर पेपर असता मेन्सचा, तुम्हाला प्रश्न काय आला असता की G20 मध्ये सर्व देशांनी एकत्र येऊन दिल्ली घोषणापत्र तयार केलं, तर दिल्ली घोषणापत्राबद्दल तुम्हाला विचारतील की काय नक्की विषय आणि भारताचा त्यामध्ये काय वाटा आहे, त्याचा भारतावरती काय परिणाम आहे, जगावरती काय परिणाम आहे. आता इथं होतं कसं बघा की फॅक्च्युअल डेटा आपण पाठ करतो, पण ना काही गोष्टी असतात की भारतावरती परिणाम कसा होणार आहे, देशावरती किंवा जगावरती परिणाम कसा होणार आहे दिल्ली घोषणापत्राचा, हे मुद्दे तुम्हाला पेपरमध्ये जे तज्ञ लोक लिहितात तिथनं समजतात. आपण काय डायरेक्ट आपल्याला कुठनं ज्ञान येत नाही, बरोबर, किंवा आपल्यात काय डायरेक्ट प्रकाश पडत नाही डोक्यामध्ये की आज तर G20 झाली आणि मला डायरेक्ट समजलं की G20चे फायदे हे आहेत आणि तोटे हे आहेत. बरोबर, हे आपल्याला डायरेक्ट नाही समजत. आपण कुठतरी ऐकतो, लेक्चर्स असतील किंवा आपण कुठतरी वाचतो, न्यूजपेपर असतील, तिथून गोष्टी समजतात. मग त्या गॅदर करायच्या. आपल्यापेक्षा भरपूर हुशार लोक या आजूबाजूला राहतात, बरोबर. त्यांच्याकडून त्या गोष्टी आपण गेन करायच्या. असं नाही समजायचं की सर मला सगळंच माहिती आहे, आता मी काही कोणाचं ऐकणार नाहीये आणि मी काय पेपर वाचणार नाहीये, मला G20 माहिती आहे, बरोबर. तसं नाही करायचं. प्रत्येकाची अँगल पाहायची विचार करण्याची, म्हणजे जे लिहितात ना पेपरमध्ये त्यांचे विचार पाहायचे, ते कोणत्या अँगलने लिहितायत. कदाचित त्यातला एखादा अँगल पेपरमध्ये येऊन जातो, बरोबर. मग त्या गोष्टी तुम्हाला जर माहित असतील तर त्यांचे विचार आपण आपल्या भाषेमध्ये मांडले तरी चालतात, पण तो पॉइंट पकडणं गरजेचं आहे. तो पॉइंट पकडणं सर्वात मोठं टफ पॉइंट राहतो आपल्या या नवीन पॅटर्न मध्ये, की एक्झाम मध्ये प्रश्नांची डिमांड समजणं अवघड जातं. ते डिमांड जर तुम्ही समजून घेतली पेपरमध्ये तर खूप सोपं आहे मग, बरोबर.
पण ती डिमांड समजायला प्रश्न काय आहे तेच समजायला लागते पहिले, बरोबर? आणि हे सगळं समजेल ज्यावेळेस आपण या मुद्द्यांवरती फोकस कराल. तर असे हे सगळे मुद्दे मला तुमच्याबरोबर या नवीन पॅटर्न बद्दल डिस्कस करायचे होते. अभ्यासाची रणनीती तर अजून बरीच डिस्कस करू आपण, पण जस्ट सुरुवात कशी करावी याच्याबद्दल आपण जास्त बोललोय आणि करंट अफेअरला मर्ज कसं करावं याच्याबद्दल आपण बोललोय. बाकी बॅचेस बद्दल माहिती देतो बघा. एमपीएससी राज्यसेवा 2024 तुम्ही अटेंड करत असाल, ही एक्झाम देत असाल, तर आपल्यासाठी एक क्रॅश कोर्स आपण सुरू केला. हा क्रॅश कोर्स तुम्ही जॉइन करू शकता. आपला कोड तुम्ही यूज करा कॅपिटलमध्ये अनिकेत, तुम्हाला मॅक्सिमम डिस्काउंट मिळून जाईल. नवीन पॅटर्न नुसार यशोदय नावाची बॅच आपण लॉन्च केली आहे. सर्व नवीन पॅटर्न नुसार सर्व गोष्टी आपण प्रोव्हाइड करतोय. त्यामध्ये पुस्तकही आहेत आणि मेंटॉरशिप देखील आहे. तुम्ही एनरोल करू शकता आणि इथं कोड यूज करा कॅपिटलमध्ये अनिकेत, तुम्हाला डिस्काउंट आहे तो मिळून जाईल. कंबाईनची बॅच आपल्याकडे आहे क्रॅश कोर्स, तुम्ही कंबाईनची बॅच जॉइन करू शकता. यासोबत आपल्याला या ठिकाणी टेलिग्राम चॅनल आहे. टेलिग्राम चॅनल जॉइन करा आणि केसर टेक्स्टबुक सर्च करा, तुम्हाला टेलिग्राम चॅनल मिळेल, तुम्ही जॉइन करू शकता. बाकी या लेक्चरमध्ये आपण थांबूया. जर तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल, एखादी गोष्ट समजली असेल, तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. इतर कोणत्या टॉपिकवरती तुम्हाला लेक्चर हवे असतील तर तुम्ही त्याबद्दल नक्की कमेंट बॉक्समध्ये सजेशन देऊ शकता. या लेक्चरमध्ये आपण थांबूया. थँक यू एव्हरीवन फॉर जॉइनिंग दिस सेशन. हॅव अ नाईस डे हेड. थँक यू.